Hello students, welcome back. I am Professor Ukrede ma'am. Today we are going to see our lesson An Astrologer's Day written by R.K. Narayan. In last video we have seen that an astrologer left his village without any previous instruction or plan. ॲस्ट्रॉलॉजरने ज्योतिषाने कुणालाही सूचना न देता कोणतीही योजना न करता त्याने आपला गाव सोडला. अँड इफ द ॲस्ट्रॉलॉजर हॅड स्टेड इन द विलेज देन ही वूड हॅव कॅरीड ऑन वर्क ऑफ हिज फोर फादर्स टिलिंग द लँड लिव्हिंग अँड मॅरिंग. आणि जर हा ज्योतिषी त्या गावात तसाच राहिला असता तर त्याने वडिलोपार्जित शेती केली असती, त्याचं लग्न झालं असतं, त्याने संसार केला असता. परंतु अशा सगळ्या चांगल्या गोष्टी असताना कुणाला कल्पना न देता त्या ज्योतिषानं गाव का सोडला? 100 मैलाचा प्रवास करून एका गावात ज्योतिषाचं आयुष्य तो का घालवत आहे? सो every person has some moments incident in his life that changes his life totally and prove to be a turning point of his life. So how the life of astrologer changes after seeing the face of some person? Why did the astrologer leave his village and when did he start his career as astrologer? त्या ज्योतिषाच्या जीवनामध्ये असा कोणत्या व्यक्तीच्या येण्यानं त्याचं जीवन पालटून गेलं किंवा त्याने आपलं गाव का सोडलं, त्याने आपला ज्योतिषी हा व्यवसाय कधी सुरुवात केली, हे या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. सो टर्न ऑन पेज नंबर 3, लास्ट पॅरेग्राफ. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, money and the triangles of human ties. Long practice had sharpened his perception. Within 5 minutes he understood what was wrong. आता हा ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी एखाद्या अनुभवी ज्योतिषाप्रमाणे वेगवेगळ्या समस्यांची, प्रश्नांची पटकन उत्तरं देत असे. जणू या ज्योतिषानं, या ॲस्ट्रॉलॉजरनं माणसाच्या सगळ्या समस्येचं आकलन केलं आहे. फॉर एक्झाम्पल मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. माणसाचं दुःख असेल, विवाहाचा प्रश्न असेल, पैसा असेल म्हणजे आर्थिक व्यवहार असेल किंवा माणसाच्या नात्यात झालेला गुंत असेल, हे सर्व त्याला ज्ञात होतं, हे सर्व त्याला माहीत होतं, सर्व गोष्टीचे त्याला पूर्ण ज्ञान होते. मग ह्या ज्योतिषानं हे ज्ञान कसं मिळवलं? तर लॉंग प्रॅक्टिस, शार्पन हिज परसेप्शन. ज्योतिषाचा असणारा सराव, त्याचा अनुभव किंवा त्याच्याकडे असणारी निरीक्षण क्षमतेमुळे हे शक्य झालं. विदिन 5 मिनिट्स ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. तो फक्त 5 मिनिटात ओळखायचा की समस्या काय आहे, गडबड काय आहे किंवा या प्रश्नाचं किंवा या समस्येचं उत्तर काय आहे. सो जस्ट अंडरस्टँड द टॅक्टिक्स यूज बाय द ॲस्ट्रॉलॉजर. ही ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल, long practice and sharpen his perception. Look at the next paragraph. He charged 3 pai per question, never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices when he told the person before him gazing at his palm. हा ज्योतिषी अत्यंत हुशार होता. But one important point is that he was not a professional astrologer. हा एक समस्या विचारण्यासाठी, एक प्रश्न विचारण्यासाठी 3 पैसे आकारत असे. आता पै म्हणजे काय? तर पै म्हणजे 12 आण्याचा 1 भाग. पूर्वी
ब्रिटिश काळातील हे चलन होतं. ही नेव्हर ओपन हिज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲट लीस्ट 10 minutes. Once again, look at his tactics. He uses tactics, but remember, he was not a professional astrologer. पहिले 10 मिनिट हा ज्योतिषी काहीच बोलत नसे. या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजरची पहिली क्वालिटी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ॲस्ट्रॉलॉजर हॅज अ ग्रेट लिसनिंग पॉवर. म्हणजे तो गिऱ्हाईकाचा जास्तीत जास्त ऐकून घ्यायचा. अँड यू नो व्हेरी वेल स्टुडंट्स, लिसनिंग हेल्प इन डेव्हलपिंग गुड रिलेशन्स विथ पीपल. समोरच्या व्यक्तीला जर आपण बोलायची जास्त संधी दिली तर मानवी संबंध चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात. आणि हे या ज्योतिषाला चांगलं माहीत होतं. तो फक्त गिऱ्हाईकाला, त्याच्या कस्टमरला, त्याच्या क्लायंटला बोलायला लावायचा आणि जोपर्यंत त्याच्याकडून पुरेशी माहिती मिळत नाही तोपर्यंत तो त्याला काहीच सल्ला देत नसे. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडव्हायसेस वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या माणसाच्या सांगण्यातून समस्येची उत्तर मिळत असत आणि तो नंतर उपाय सुचवत असे व तळहातावर लक्ष केंद्रित करून माणसाचं भविष्य सांगत असे. इन मेनी वेज you are not getting the fullest result for your efforts. 9 out of 10 were disposed to agree with him, or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? Or he gave an analysis of character. Most of your troubles are due to your nature. How can you be otherwise with Saturn where he is? You have an impetuous means impulsive, उतावीळ स्वभावाचा, impetuous nature and a rough exterior. These endeared him to their heart immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. Look at the tactics used by the astrologer to earn his wages. He used a general statement or common line. मी अगोदर सांगितलं, हा ज्योतिषी अत्यंत हुशार होता. तो भविष्य सांगण्यासाठी कॉमन सेंटेन्स, सर्वसामान्य वाक्य, सगळ्या व्यक्तीला सुटेबल होतील अशी वाक्य तो वापरत असे. कॉमन लाईन्स तो वापरत असे. त्याला ज्योतिषाविषयी अजिबात ज्ञान नव्हतं. पुढच्या काही गोष्टी त्याला समजत नव्हत्या. तो जनरल स्टेटमेंट, कॉमन लाईन्स काय वापरत असे तर मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट. म्हणजे तुम्ही खूप मेहनत घेता, कष्ट करता, पण समाधानकारक अशा प्रकारचं फळ काय तुम्हाला मिळत नाही. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 9 out of 10 वेअर ॲग्री. आता या प्रकारचं कॉमन सेंटेन्स, जनरल स्टेटमेंट 10 पैकी 9 व्यक्तीला सहजपणे लागू होत होतं. हे विधान कुठल्याही व्यक्तीला लागू होत होतं. देन or is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? किंवा तो गिरायकाला असंही सांगत असे की तुमच्या कुटुंबामध्ये किंवा नात्यामध्ये अशी स्त्री आहे का जी तुमच्याकडं म्हणावं तसं लक्ष देत नाही. देन मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. असंही तो सांगायचा की बऱ्याचशा समस्या तुमच्या स्वभावामुळं निर्माण होतात. बऱ्याच समस्या तुमच्या पाठीमागे शनी लागल्यामुळे आहेत आणि यातून बाहेर पडणं कठीण वाटतं. सो धिस एंडियर हिम, एंडियर म्हणजे आवडणे, टू देअर हार्ट्स इमिजिएटली, फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. अशा गोष्टी ऐकल्यावर गिऱ्हाईकाला त्याच्यावर विश्वास वाटायचा व याला सगळं माहीत आहे असं वाटायचं.
Then look at the next paragraph. The nuts vendor blew out his flare and rose to go home. This was a signal for the astrologer to bundle up too. आता त्या भविष्य सांगण्यासाठी जो आपला ज्योतिषी बसलेला होता, त्याच्या शेजारीच ग्राउंडनट व्हेंडर होता, म्हणजे खारवलेले शेंगदाणे विकणारा फेरीवाला होता. आणि त्याने आपला दिवा बंद केला आणि तो घरी जाण्यासाठी उठला. द नट्स व्हेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. So this was a signal for the astrologer to bundle up too. So it was a signal for the astrologer to bundle up too. एका अर्थाने ॲस्ट्रॉलॉजरला, त्या ज्योतिषाला सिग्नल मिळाला की आता आपणही आपला व्यवसाय बंद करायला पाहिजे. बिकॉज ॲस्ट्रॉलॉजर हॅड नॉट लाईट ऑफ हिज ओन. आपल्याला माहीत आहे ॲस्ट्रॉलॉजर स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी पुरेशी अशा प्रकारची त्याच्याकडे प्रकाश योजना नव्हती. ही वॉज डिपेंडंट ऑन दी लाईट ऑफ अदर शॉपकीपर. आपला व्यवसाय चालवण्यासाठी तो इतर व्यवसायांनी जी काही प्रकाशाची योजना केलेली होती त्यातच तो आपला व्यवसाय करत असे. सो ही बंडल अप ऑल हिज इक्विपमेंट. आणि म्हणून त्याने, त्या ज्योतिषानं आपल्या व्यवसायाचं साहित्य गोळा करायला घेतलं. Since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. Now look at here. It was darkness and therefore the astrologer bundled up all his professional equipment. अंधार पडलेला असल्यामुळं त्या ज्योतिषानं आपलं व्यवसायाला मांडलेलं जे काही साहित्य होतं ते गोळा करायला त्यांनी सुरुवात केली. पण अचानक त्याला समोर एक व्यक्ती दिसली. सो हू वॉज द नेक्स्ट पर्सन? सो लुक ॲट हिअर आवर सेकंड कॅरेक्टर, दॅट इज गुरुनायक. ही पिक्ड अप हिज कावरी सेल्स अँड पॅराफेर्निया. पॅराफेर्निया मीन्स प्रोफेशनल इक्विपमेंट, व्यवसायासाठी लागणारं साहित्य. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू his bag. When the green shaft of light was blotted out, he looked up and saw a man standing before him. He sensed a possible client and said, "You look so careworn. It will do you good to sit down for a while and chat with me." त्या ज्योतिषाला वाटलं की हा आपला कस्टमर होऊ शकतो आणि म्हणून तो ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणाला, "यू लुक सो केअर ओन." तू अत्यंत काळजीत, अत्यंत चिंतेमध्ये दिसतोयस. सो इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. जर तू काळजीत असशील तर तुझ्यासाठी बरं होईल, थोडा वेळ बसून माझ्याशी बोल, मला तुझा प्रॉब्लेम सांग. द ऑदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वेगली. The astrologer pressed his invitation, whereupon the other thrust his palm under his nose, saying, "You call yourself an astrologer?" समोरच्या माणसाचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. त्याच्याबरोबर आणखी एक व्यक्ती होती आणि थोडा गुरगुरतच तो म्हणाला, "यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर?" तू स्वतःला ज्योतिषी समजतोस? नाव लुक ॲट हिअर. आता हे जे वाक्य होतं, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर, तर हे वाक्य थोडंसं आव्हान देणारं होतं. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज अँड सेड, टिल्टिंग मीन्स मूव्हिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईफ. युअर्स इज अ नेचर. ओ स्टॉप दॅट, द अदर सेड. टेल मी समथिंग वर्थ वाईल. आणि त्या ज्योतिषानं भविष्य सांगायला सुरुवात केली. त्या माणसाचा तळवा बघत तो म्हणाला, युअर्स इज अ नेचर, तुझा स्वभाव. अँड द अदर सेड, ओ स्टॉप दॅट. आणि लगेच ती स्ट्रेंजर व्यक्ती म्हणाली, तसलं काही मला सांगू नको, माझ्या स्वभावाबद्दल मला माहीत आहे, जे मला माहीत नाही ते सांग. आणि कॉमन लाईन किंवा ते तुझे रुटीन वाक्य काही मला सांगू नको. Our friend felt piqued. I charge only 3 pi per question, and what you get out
to be good enough for your money. At this, the author withdrew his arm, took out an anna, and flung it out to him, saying, I have some questions to ask. If I prove you are waffling, waffling म्हणजे फसवणे, you must return that anna to me with interest. आता या स्ट्रेंजरला राग आला होता. ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी म्हणाला की मी एका प्रश्नासाठी 3 पै घेतो अँड व्हॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. तुझ्या पैशाला शोभेल इतके व्यवस्थित तुझ्या प्रश्नाची उत्तरे देईल, काळजी करू नकोस. आणि हे ऐकल्यावर त्या स्ट्रेंजरनं म्हणजे गुरुनायकानं स्वतःच्या खिशात हात टाकत एक आणा बाहेर काढला आणि ज्योतिषाकडं फिरकवला आणि म्हणाला, आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क. इफ आय प्रूव्ह यू आर बफलिंग, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. म्हणजे माझ्याकडे तुला विचारायला काही प्रश्न आहेत. जर तू या प्रश्नाचे उत्तरं चुकीची दिली, वफलिंग केलं, मला फसवलं, तर माझा आणा परत करावा लागेल, तोही व्याजासकट. देन लुक ॲट द कॉन्व्हर्सेशन. पुढं त्यांच्यामध्ये आणखी काय संभाषण झालं पहा. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी, विल यू गिव्ह मी 5 रुपीज? No. Or will you give me 8 annas? All right. Provided you give me twice as much. If you are wrong, said the stranger. This pact was accepted after a little further argument. ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो, तो ज्योतिषी म्हणतो, ठीक आहे, पण माझी उत्तरे तुला समाधानकारक किंवा बरोबर वाटली तर मला 5 रुपये बक्षीस देशील का? तर त्यावर गुरुनायकाने नकार दिला. पुन्हा ॲस्ट्रॉलॉजर त्याला विचारतो, ओके, विल यू गिव्ह मी 8 आणा? बरं, ठीक आहे, मग मला 8 आणा तरी देशील का? आणि अशा पद्धतीनं तो स्ट्रेंजर, तो गुरुनायक तयार होतो. But you give me twice as much as if you are wrong. Now look at the pact. Pact म्हणजे करार. या 2 व्यक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा करार झाला हे लक्षात घ्या. त्यावर तो स्ट्रेंजर म्हणतो म्हणजे गुरुनायक म्हणतो, जर तू चुकला तर तुला याच्या दुप्पट पैसे मला परत करावे लागतील. सो धिस पॅक्ट करार वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल आर्ग्युमेंट, आफ्टर अ लिटल बार्गेनिंग. थोडी चर्चा झाल्यावर, थोडी बार्गेनिंग झाल्यावर या दोघांमध्ये अशा पद्धतीनं करार झालेला आहे. ओके स्टुडंट, आय होप you listen the explanation of the lesson carefully. Thank you.